विचार आपण करणं गरजेचे आहे. भरत गोगावले यांच्याकडून सरळ एका मंत्र्याच्या खुनाचं या ठिकाणी समर्थन केल्याचं पाहिलं मिळतं. नारायण राणेंपासून त्यांना दिलेलं आहे. सांगा कोण बोलणार आहे का? पण हे मंत्री प्रधानमंत्र्यांच्या बाजूला बसू शकतात खून करून, म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेला देखील किती मोठा धोका ह्यांनी निर्माण केला हा विचार करा. बाकी आता काकीत रुमाल नाही म्हणून मी जास्त बोलू नाही शकत. किती मर्डरी केल्या, मर्डर म्हणजे केसी घेतल्या, या केसी आणि मर्डरी यांच्याबद्दल जर काय अधिकची माहिती असेल तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, या मर्डरीबद्दल आणि या केसीबद्दल आपण अधिकची माहिती माननीय गोगावले साहेबांकडनं घ्यावी आणि महाराष्ट्राला पुढील ज्ञान देऊ. आणि त्याच्यात कोंबड्या मोजू नका म्हणजे बाकीचं. पण एक खरोखर ह्याच्यात नाही एक खरी गोष्ट ह्याच्यात आहे, म्हणजे गंमत जरी बाजूला ठेवली आपण तरी एखादा जबाबदार मंत्री हे वक्तव्य करू शकतो. हा, जे केंद्रीय मंत्री राहिले त्यांच्याबद्दल पोलिसांनी त्यांना बोलवून त्यांचा जबाब घेतला पाहिजे की नक्की काय तुमच्याकडे माहिती आहे. चौकशी दोघांवर केली पाहिजे की कुठच्या मर्डर झाल्या आहेत, कुठचे आरोप झालेले आहेत, आणि हे खरं मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं पाहिजे. कारण जर असे मर्डर करणारा व्यक्ती प्रधानमंत्र्यांच्या बाजूला कॅबिनेटमध्ये बसत असेल तर प्रधानमंत्र्यांच्या देखील आपण पाहतो सुरक्षेला मोठा धोका आहे. पण सभागृहातच मुख्यमंत्री